ठाण्यातली ही पहिली ॲम्ब्युलन्स आहे. ठाणेकरांच्या सेवेमध्ये ही आजपासून रुजू झालेली आहे. यामध्ये ठाणेकरांना लवकरात लवकर अत्याधुनिक सेवेचा लाभ मिळणार आहे, जे की त्यांना हॉस्पिटलमध्ये पोचण्याची जो उशीर होतो तो वेळ जो वाया जातो तो आपण टाळणार आहोत आणि त्यांना बेस्ट केअर अंडर द गायडन्स ऑफ सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपण त्यांना ॲम्ब्युलन्सपासूनच म्हणजे अगदी घरापासून निघाल्यापासूनच त्यांना ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. यासोबतच जर एखाद्या छोट्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट असेल, त्याला हायर सेंटरची गरज आहे, ॲडव्हान्स इक्विपमेंटची गरज आहे, तर छोट्या हॉस्पिटलपासून ते आपल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला आणण्यामध्ये जो त्रास होतो नॉर्मली पेशंटला तो आपण अवॉइड करणार, कारण आपली ट्रीटमेंट तिथूनच चालू करणार आपण. सर किती ॲम्ब्युलन्स तुम्ही आता लॉन्च करणार आहे? देर आर 2 ambulances. One unital also is coming. 2 ॲम्ब्युलन्स आहेत. एक ॲडव्हान्स म्हणजे कार्डियक लाईफ सपोर्टसाठी आहे आणि एक BLS म्हणजे नॉर्मल पेशंटला जे आपण शिफ्ट करतो त्याच्यावर. आणि थर्ड ॲम्ब्युलन्स विच विल बी कमिंग अप सून विल बी अ निओनेटल ॲम्ब्युलन्स. ते फार लहान मुले असतात त्यांना शिफ्ट करण्यासाठी स्टार्ट करणार. ह्या दोन्ही आपले जे नॉर्मल ॲम्ब्युलन्समध्ये काय फरक असणार आहे का? येस, जे AI एनेबल्ड 5G स्मार्ट ॲम्ब्युलन्स आहे ते कार्डियक ॲम्ब्युलन्स विथ मॉनिटरिंग असते. जे BLS ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्यामध्ये व्हायटल्स आम्ही प्रत्येक 10 मिनटात 15 मिनटात देतो. ते लाईव्ह आम्हाला ट्रान्समिट होत नाही. ते तिथले त्याच्यामध्ये डॉक्टर पण नसतो, फक्त एक पॅरामेडिक स्टाफ असतो. 5G ॲम्ब्युलन्स त्याच्यामध्ये सर्व स्पेशालिटी. चार्जेसमध्ये काय फरक आहे का? चार्जेसमध्ये काय फार फरक नाही. BLS ॲम्ब्युलन्स आणि कार्डियक ॲम्ब्युलन्समध्ये फरक असतो, पण कार्डियक आणि 5G मध्ये काय फार चार्जेसमध्ये फरक नाही.